नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं SK MPSC अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज दिनांक 19 ऑगस्ट 2024 वार आहे सोमवार। तुमच्यासाठी घेऊन आलो आहे संपूर्ण वृत्तपत्र विश्लेषण, ज्यामध्ये या ठिकाणी मित्रांनो आपण लोकसत्ता न्यूजपेपर, द इंडियन एक्सप्रेस, द हिंदू या न्यूजपेपरमध्ये ज्या कोणत्या न्यूज स्पर्धा परीक्षा दृष्टिकोनातून आपल्यासाठी महत्त्वाचे असतात त्यांना या ठिकाणी आपण डिस्कस करत असतो। जी काही आजची डिस्कशन आहे त्यामध्ये या ठिकाणी मित्रांनो आपण अरवली पर्वतरांग, इस्रो आणि जी काही DPSP ज्यांना या ठिकाणी आपण मार्गदर्शक तत्त्वे म्हणतो त्यांच्याविषयी MCQ क्वेश्चनच्या माध्यमातून अभ्यास करणार आहोत। चला तर जी काही आजची डिस्कशन आहे तिला या ठिकाणी आता आपण सुरुवात करूया। मित्रांनो, आज या ठिकाणी आजचा जो आपला पहिला प्रश्न आहे तो प्रश्न अरवली पर्वतरांगे संदर्भात आहे। सरळ जो काही प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। अरवली पर्वतरांगाच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या। ज्या ठिकाणी विधान क्रमांक 1 आपल्याला विचारण्यात आला आहे, वायव्य भारतात ही एक नैसर्गिक भिंत म्हणून ओळखली जाते। विधान 2, रेंज थार वाळवंट आणि गंगेच्या मैदानामधील संक्रमण क्षेत्र म्हणून कार्य करते। विधान 3, तारागड हे अरवली पर्वतरांगेतील सर्वोच्च शिखर आहे। आणि शेवटचे विधान क्रमांक 4 आपल्याकडे आहे, साबरमती नदीचा उगम अरवली पर्वतरांगातून होतो। तर वरील विधानापैकी किती विधान बरोबर आहेत हे तुम्हाला या ठिकाणी या प्रश्नामध्ये विचारण्यात आलं आहे। तर मित्रांनो, जो काही आपला इंडियाचा मॅप आहे, आपल्या इंडियाच्या मॅपमध्ये जी काही अरवली पर्वतरांग आहे ती पर्वतरांग नेमकी कोणत्या एरियामध्ये आहे हे सर्वप्रथम तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। जो काही आपला इंडियाचा मॅप आहे, आपल्या इंडियाच्या मॅपमध्ये नॉर्थ वेस्टचा हा जो पोर्शन आहे या एरियामध्ये अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला अरवली पर्वतरांग असलेली दिसते। या ठिकाणी या रांगेवर आधारितच आजचा आपला प्रश्न आहे। त्या ठिकाणी जे काही विधान क्रमांक 1 आहे ते मित्रांनो या ठिकाणी अगदी बरोबर आहे। या ठिकाणी जो काही आपला वायव्य भारताचा प्रदेश आहे त्या प्रदेशामध्ये ती एक नैसर्गिक भिंत म्हणून या ठिकाणी कार्य करताना दिसते। या ठिकाणी ती ॲज अ नैसर्गिक वॉल किंवा नॅचरल वॉल म्हणून कार्य करताना दिसते। हे जे विधान आहे ते या ठिकाणी अगदी बरोबर आहे। या ठिकाणी अरवली रेंजेच्या पश्चिमेला या ठिकाणी आपल्याला थरचे म्हणजे काय राजस्थानचे वाळवंट आहे तो वाळवंटी प्रदेश दिसतो। आणि याच रेंजच्या जो काही पूर्व भाग आहे त्या भागाला या ठिकाणी आपल्याला गंगेचा मैदानी प्रदेश असलेला दिसतो। म्हणजे या ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी जे काही आपलं विधान 2 आहे तेही या ठिकाणी अगदी बरोबर आहे। अरवली पर्वतरांगेमध्ये सर्वोच्च शिखर म्हणून ओळखले जाणारे जे काही शिखर आहे ते आहे गुरु शिखर। या ठिकाणी ते तारागड शिखर नाही हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। गुरु शिखर हे अरवली पर्वतरांगेमधील सर्वोच्च किंवा सर्वाधिक उंची असलेले शिखर आहे, जे की माउंट अबू या ठिकाणी स्थित आहे। हा पॉइंट या ठिकाणी तुम्हाला नोट डाऊन करून घ्यायचा आहे। विधान क्रमांक 3 आपलं चुकीचं आहे आणि विधान क्रमांक 4 मित्रांनो या ठिकाणी अगदी बरोबर आहे। साबर नदीचा उगम अरवली पर्वतरांगेमध्येच होताना आपल्याला दिसतो। म्हणजेच वरील जी काही 4 विधानं आपल्याला देण्यात आली आहेत त्यापैकी केवळ 3च विधानं आपली बरोबर असल्या कारणाने आपलं योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे पर्याय सी, केवळ विधान 3 बरोबर। चलूया पुढच्या प्रश्नाकडे, जो की मित्रांनो या ठिकाणी इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन संदर्भात आहे। इन शॉर्ट मध्ये ज्याला आपण या ठिकाणी इस्रो असे म्हणतो। सरळ जो काही प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन इस्रोने अलीकडे प्रक्षेपित केलेल्या EOS-08 मिशनच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या। ज्या ठिकाणी विधान क्रमांक 1 आपल्याला विचारण्यात आला आहे ते असे आहे, पृथ्वी निरीक्षण क्षमता सुधारण्यासाठी डिझाईन केलेला हा एक उपग्रह आहे। विधान 2, सिंथेटिक अपर्चर रडार पेलोड हा EOS-08 उपग्रहाचा एक भाग आहे। विधान 3, EOS-08 उपग्रह वर्तुळाकार खालच्या म्हणजे ज्याला की या ठिकाणी आपण इंग्लिशमध्ये सर्क्युलर लोअर ऑर्बिट ऑफ द अर्थ पृथ्वीच्या कक्षेमध्ये कार्यरत आहे। अशा प्रकारची 3 विधानं आहेत आणि यापैकी कोणते विधान बरोबर आहे ते तुम्हाला या ठिकाणी प्रश्नामध्ये विचारण्यात आलेलं आहे। तर या ठिकाणी मित्रांनो जे काही विधान क्रमांक 1 आहे ते या ठिकाणी अगदी बरोबर आहे। जी काही आपली अर्थ आहे, आपली पृथ्वी आहे, तिचं ऑब्झर्वेशन करण्यासाठी आणि जी काही ऑब्झर्वेशन क्षमता आहे त्यामध्ये सुधारणा करण्यासाठी या ठिकाणी इस्रोकडून EOS-08 हे मिशन या ठिकाणी लॉन्च करण्यात आलेलं आहे। या ठिकाणी विधान क्रमांक 2 आपलं चुकीचं आहे। या ठिकाणी जे काही EOS-08 मिशन आहे यावर एकूण 3 प्रायमरी पेलोड्स आहेत। म्हणजे या ठिकाणी जे काही सिंथेटिक अपर्चर रडार आहे हा पॉइंट या ठिकाणी चुकीचा ठरतो आणि विधान क्रमांक शेवटचे हे या ठिकाणी अगदी बरोबर आहे। EOS
08 हा जो उपग्रह आहे तो या ठिकाणी आपल्या अर्थच्या लोअर ऑर्बिटमध्ये स्थापित केला जाणार आहे। म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी विधान क्रमांक 1 आणि विधान क्रमांक 3 बरोबर असल्या कारणाने आपले योग्य उत्तर राहील पर्याय सी केवळ विधान 1 आणि 3 बरोबर। पाहूया आजचा आपला शेवटचा प्रश्न। आज प्रश्नांची संख्या जास्त नाहीये, केवळ 3च प्रश्न आहेत आणि त्यामध्ये आजचा शेवटचा प्रश्न या ठिकाणी आपण पाहत आहोत, जो की या ठिकाणी मित्रांनो मार्गदर्शक तत्वे DPSC डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी या संदर्भात आहे। सरळ प्रश्न पाहूया। खालील विधाने विचारात घ्या। ज्या ठिकाणी विधान क्रमांक 1 राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे ही केवळ मार्गदर्शक तत्वे आहेत आणि कोणत्याही व्यक्तीच्या बाजूने कोणतेही न्याय्य हक्क निर्माण करत नाही। विधान 2 राज्याच्या धोरणाच्या मार्गदर्शक तत्वे संघर्षाच्या बाबतीत मूलभूत अधिकारांना ओव्हरराईड करतात। अशा प्रकारची 2 विधान आपल्याकडे आहेत आणि यापैकी कोणते विधान बरोबर आहे ते या ठिकाणी मित्रांनो आपल्याला प्रश्नामध्ये विचारण्यात आलं आहे। तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याकडे DPSP ज्याला की या ठिकाणी आपण डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी आणि FR फंडामेंटल राईट अशा प्रकारची 2 प्रमुख भाग आपल्या संविधानामध्ये या ठिकाणी आपण इन्क्लूड केले आहेत। तर मित्रांनो या ठिकाणी जे काही फंडामेंटल राईट्स आहेत त्यांना या ठिकाणी न्यायालयाकडून प्रोटेक्शन देण्यात आलं आहे, परंतु जे काही DPSP आहेत ती फक्त मार्गदर्शक तत्वे आहेत। त्यांचं उल्लंघन झालं असता तुम्हाला न्यायालयामध्ये दाद मागता येत नाही, परंतु जर तुमच्या एखाद्या मूलभूत अधिकाराचं उल्लंघन झालं असेल तर या ठिकाणी तुम्ही त्या मूलभूत अधिकाराच्या उल्लंघनाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयामध्ये दाद मागू शकता। म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी जे काही विधान क्रमांक 1 आहे ते या ठिकाणी अगदी बरोबर आहे। जेव्हा केव्हा फंडामेंटल राईट्स आणि DPSP यांच्यामध्ये संघर्ष निर्माण होतो आणि यांच्यापैकी सर्वश्रेष्ठ कोण किंवा वरचढ कोण हा जो प्रश्न आहे तो प्रश्न निर्माण होतो, तेव्हा मित्रांनो केव्हाही तुमच्या लक्षात असलं पाहिजे की फंडामेंटल राईट हे DPSP पेक्षा वरचढ होतात। म्हणजेच या ठिकाणी जे काही मूलभूत अधिकार आहेत त्यांना डावलून या ठिकाणी तुम्ही मूलभूत तत्वे या ठिकाणी लागू करू शकत नाहीत। याचाच अर्थ विधान 2 या ठिकाणी आपलं चुकीचं ठरेल। म्हणजेच या ठिकाणी या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर राहील पर्याय ए केवळ विधान क्रमांक 1 बरोबर। तर अशा प्रकारे मित्रांनो दिनांक 19 ऑगस्ट जे काही आपलं वृत्त परिष्करण आहे ते या ठिकाणी आपण पूर्ण केलं आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि व्हिडिओविषयी तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका। त्याचबरोबर आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर एकदा अवश्य आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आपल्या टेलिग्राम चॅनलची जी काय लिंक आहे त्या ठिकाणी तुम्हाला आपले टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करायचे आहे। आज इथेच थांबत आहोत, भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत।